कळत आहे काही नाही मग या वयात हा, काय पाहती पहा ते चित्र. हा का हा हा ग शोक आहे मग तुला अजून हा मग हा डोळे चांगले आहे माझे. हा का पाहता येतं बा हे लोक काय करत्या काय नाही काय करते ते दिसत ना मला. हा काय हा. काही पुऱ्या काढीत्या काही भजे काढीत्या काही. हा हा चला मला आम्हाला द्या ना पाहिजे ते एवढं रिकामे आहे का? नाही आहे ना ए भाई ए कुठं चालली का रे बाई डायरेक्ट भाई इकडे ए भाई ए तो डोक्यात परत काय कुठं चालली का रे तोंड घेऊन हे काय हे काय येडावलं का का? काय अडवलं का पाहिजे काय डायरेक्ट बिल विचारता का रे तुझे काय मला तुम्ही ओळखलं नाही का? काय कोण आहे? मी ओळखलं नाही मला. अरे तुला काय आखलीचा पत्ते आहे का तोंडावर पार पदर घातलं चालली तोंड घेऊ घरात मला वाटतं राजस्थानी चालली काय घरात माझ्या गुरु भावाने कपडे गेले त्याला. गुरुबाबा ना ते हा. मला तर काय दाखवलं तो याच नाही मी पण काय म्हटलं? हा. मला तुम्ही घालून देणार नाही ना, हा म्हणून मी घातले ते आज. आज घालून पाहिला का हा. ते तरी म्हटलं घरात कशी काय राहते बाई बिल विचारता घुसली दुसरी बाई कस काय घुसून काय? त्याला काय काय मागायला आलीच तर तुमची पाळेला असली ती घुसा, दुसरी कस काय घुसा? कोण घेऊन द्याला? अरे लोकांच्या म्हाताऱ्या बाया कशा बाहेर बसायच्या दळणं मळणं करत्या हा? आणि तुझे रील पाहते ना गे मग आपल्या लग्न मांडा करायचे नाही तुम्ही आणि हा बरं आता बरं मी काय म्हणतो आता हे कवा काउंट होती हे काढील आजचे दिवस घालायचे. अरे काय आजच्या दिवस घालवलं कसं दिसून राहिली पाय बरं हा तुला वाटलं दुसरा घे पण ये नको घालू कडे चांगले दिसत अजिबात नाही मला आवडून राहिली काढून टाकू मग. मग बरं, काढील. एखादा पाऊंड रावलं जर अपघात घुसलं किंवा मा आपल्या सोनानं पाहिलं मग काय करायचं हा काय करेन ती मग? ही बाई कोण आहे आणि मामांजी एवढं चांगलं बोलतंय म्हणजे सासूबाईला धोका देत आहे. फोन लावते. हॅलो काय ग हो माहिती का तुम्हाला काय झालं आज? काय झालं अरे ते मामांजीने ना कुठली तरी बाई आणली आहे. बाया हां म्हणजे सासूबाईला ना ते मला वाटतंय ना की ते धोका देत आहे. बिचारी बिचारी सासूबाई त्यांना माहीत पण धोका नाही. देते म्हणजे हा मग ती बाईला ते काय काय म्हणते पोत का नाही घातली अशी काय नाही केली. मला ना असं वाटतंय ना की त्यांचा ना लफडा वफडा आहे काहीतरी. अरे मग तुम्ही या ना लवकर. असं थोडी चालेल सासूबाईचं म्हणजे असं थोडी करू शकतो आपण. आहे ना दोघं आपण बोलू ना त्या मामांजीला. या तुम्ही पटकन. बरं मी काय म्हणतो, वर जाय बरं अख्खा ड्रेस उतरून दुसऱ्या साडी घाल असं हा करतो. हा, जाय बरं आईला पण साडी लावली बा त्याला पण तिच्या गळ्यात सोनायला ये पोत येईन ते तिला जाऊन सांगा लागेल पोत आहे काढून ठेव म्हणून चल मग. तर वरती घेऊन गेले. आता काय करू हे अजून आले नाही. हॅलो हां हो कुठे राहिले तुम्ही? अगं आलो ना काय अरे लवकर या ना. काय कांड झाल्यानंतर येणार आहे का तुम्ही? काय झालं अरे लवकर या ना. सांगते ना तुम्हाला. पप्पा ते वरती घेऊन गेले ती बाईला. अरे सॉरी मामा बोलले होते ना मी. हां अरे हा हां बोल हो ते मामाजी वरती घेऊन गेले ती बाईला. मग वरती घेऊन गेली कोणती अरे बाई लवकर बरं थांब आलो थांब लवकर या. हो किती वेळ लावला तुम्ही? काय ग काय डोक्याला ताण देऊ तुम्हाला राहिली माहिती का हा, ते मामांजीनं वरती घेऊन गेले ती बाईला. कोणत्या बाईला अरे ती एक बाई आली होती काय माहिती कोण आहे ती. हा. पण तिला लई मामांजी बोलत होते मग मी तुम्हाला फोन केला. काय मला बोलत तर होते लई काय विचित्र- बोलत होते हेच वरतीच्या साडी चेंज करून घे अशी कशी झाली पोत नाही घातली का. मला ना असं वाटतं की त्यांचा लफडा आहे तिच्याबरोबर आणि ते वरती घेऊन गेले. दादाचा मग
दादा असं नाही करणार कधी. अरे मग मी काय कुठं बोलते का? चल तुम्ही पाहून घ्या. बरं पाहू दे. 100% तू पाहिलं का? नाही तर मला अपमान होईल बरं का. अरे नाही मी स्वतः पाहिलं ना. आणि मम्मी कुठे? अरे सासूबाई काय माहिती केली होती ती तिकडे, पण अजूनपर्यंत आले नाही ते. ते गुरुमामा कोण एक काम कर, काय? शूटिंग काढून घे. हा का? हां तो एक शूटिंग आहे की ती हाय हाय. ते बाईची शूटिंग आहे. थांब, ती बाईची शूटिंग नाही त्या बाईची शूटिंग काढली का? नाही ना. आता मी तुमचं वाट पाहत होती ना. मग आता मी काढते ना, ती बाईला पकडू ना आपण. मग आपल्या काय पुरावा राहील दादाला दाखवायला का तुम्ही आली होती म्हणून? मग आपण आता काढून ना, वरती गेले ना तर दोघं. कर चालू मोबाईल चालू करतो. कर चालू. वरती का? वरती गेले ना ते दोघं. बोल नको काय बरं का. मोबाईल चालू कर. चालू आहे ना, चालू कर. कॅमेरा आहे काय चालू आहे? चालू. मग बाबा असं नाही करणार बोल. अरे पण मी स्वतः पाहिलं ना. दादा काय काय करू राहिले? काय वर चालतं. वरती आले होते. बर काय एकटेच आहे का असं? एक टकाच मग तू आई मी आहे कुठे? कुठे भेटते का गेली शिकत इकडे काय 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 झालं? हे? तुमच्याशी मला बोलायचं आहे थोडं. काय हाय पर्सनल बोलायचं आहे. बोल बरं बोल लगेच नाही नाही ते मम्मी ते नको. म्हणजे काय असं? तुमच्याशी वैयक्तिक बरं बोलू. चल काय बोलायचं खाली बोलायचं तुला हा खाली चल, खाली. वैयक्तिक बोलू ए, जरा. तू थांब गेड नाही येऊ द्या तिचं काम मी आपण बाहेर बोलू. बरं चला चल चल तू कवच घाला मी आता आलो. मी कामावरून आहे ना चालू कामावरून मी आलो. काय चालू का करून यायचं मी दादी मारले कामाचं दाटी नाही आली पण यावं लागलं ना आता काय. काय यावं लागलं काय दुखत आहे तो मा नाही दुखत मला. तब्येत बरी आहे तुझी हा पाहू दे ना मला आता काय विषय आहे, काय नाही मला पाहू दे ना. म्हणजे समजेल ना मला बी समजेल ना. समजा का हा गुळ चणे फुटाणे सगळे कळलं. मग गुळ साखर आहे तरी घरात आपल्या हा मग कळलं ना मला साखर किती चहा पाणी किती. म्हणजे काय आहे, पोरगा असं काय बोल राहिला? काय माहिती त्याला काय झालं आज हा नवीन ड्युटीवरून निघून आला. चहा ठू थोडा चहा प्यायचा मला. हा का? या दादा बरं, इकडे मी बोलतो काय म्हणते येते काय ग बाय? ये बाय. मी बी येऊ का? नाही तू नको तू बस तिलाच बस ते दाखवतो कागदपत्र दाखवायचं. त्याला काय ते प्रायव्हेट बोलायचं असेल माझ्या या बर पोरं काय तो आपला का तो काय एवढं सोपं आहे या बर इड बस इड बसा ना इड डायरेक्ट बस. बोल बरं या बा तूच बोल तूच बोल बोल तूच बोल ना. मी कसं बोलू तुम्ही? बोल ना आता तू पाहिलं तू बोल. काय झालं तिने पाहिलं तीच बोल ना तुम्हाला. बोल ना सुनबाई काय म्हणते अहो दादा तुम्हाला आता जाऊ दे मर्दे मी आता काय लाजबीज काढणार नाही पण मला वाईट वाटलं. काय ते झालं आता काय? ह्या वयात तुम्हाला असं तुम्ही नाही कळलं नाही नाही नाही, तू शांत बस. वय काय तुमचं आता? मग चालू रे 50 हा एक पोरगा आहे तुम्हाला हा. एक सुनबाई सुनबाई आहे, हा? आहे. आणि तुम्हाला ह्या वयात ह्या गोष्टी शोभत आहे का? म्हणजे शोभत ए, आहे काय बोल रहा तोंड फोडेल तवाला हा? या असे काय बोल राहिला तू त्याच्यामुळे तुला बापाला बोललो मी व्हिडिओ काढू लागला. अरे तू काय बोल राहिला बापाला तुम्हाला शोभत आहे का? तुम्हीच विचार करा. म्हणजे तो बायकोने पाहिलं का काही हा तूच बोल. तो कान कोणा भरले तो बायकोनेच भरले ना माझ्या बायकोने काय भरलं मग तू कसं काय मला डायरेक्ट बोल राहिला मग बर तुम्ही ती बाईला असं बोलत होते ना, हा? मग मला वाईट वाटलं सासूबाई बद्दल, म्हणून मी त्यांना बोलवलं. आणि तुम्हाला आता उग आता माहिती मी मम्मी देखत जर बोललो नाही गोष्ट तुम्ही काय कांड केला ती इतकं डोकं हे होऊन जाईल ती डायरेक्ट निघून जाईल ती माया. बरं, तुला बोलायचंच आहे ना आता एकदा घरात चल तू तिला बाहेर घेतो घरात मग तिच्या पुढे घ्यायचं आहे का हा, विषय? मग विषय मांडायचा. चला अरे करण्याचा डर कशाला चल
मला वाटतं तुम्हीच विचार करा मला काय 9 काय केलं ना आता म्हातारपणात तरी कमी. हा. मग मी या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. मी त्याच्यासाठी भर कामातून आलो. बरं झालं बरं झालं. हा काय बरं झालं. मग तो बायको तुला फोन केला बा. अहो फोन केला म्हणजे तुम्हाला आता वाटायला पाहिजे तुम्हाला या वयात. मी बाईकडे बसेल बाय. बोला तुम्हीच बोला. हा काय बोला बोला काय विषय बोला. आता तो पोर मला बाहेर घेऊन असं बोलला. नाही नाही मी ही सांगेल ना सर सगळं तीच सांगेल ना. तिन्ही विषय काढ तीच सांगेल. थांब लोक काय ऐकत आहे. नागारा लावली. तुम्हाला नाही राहिले इज्जती मला इज्जती. हा मग पोराला बाहेर जायचं. मग तुम्हाला नाही राहिले इज्जती. इज्जत नाही राहिली ना आपल्याला. काय माहिती कोण दिली आपली इज्जत. कोण दिली? हम्म. काय झालं रे? काय झालं विचारतो सुनाला. काय झालं रे? हो ते आई मामांजी ना आता ते आई ते ना मामांजी ना एक बाई आणली होती. ऐक पाहिलं का बाई. कुठून? मला नाही माहिती पण लय विचित्र कपडे घातलं होतं तिने स्वतः पाहिलं तिच्या डोळ्याने. हा मी इथून यायला समजायला पाहिजे की नाही तुम्हाला सांग. आवाज करू नको. काय म्हणली ती? मग ती काय म्हणत होती आणि मामांजी काय बोलले पोत का बरं घातली नाही अशी. पण तिथं तुम्हाला दिली होती ना तिने ती बाईला देऊन टाकली होती. कोणची पत? मग तिने ना पोत पण देऊन टाकली तुमची. पत दिली? हा ना पोत पण दिली आणि काय विचित्र कपडे घातले होते ते. एक तर मला लाज वाटली आई. त्यांनी वरती घेऊन गेले म्हणून मी त्यांना फोन करून बोलवलं. वरती पण नेलं होतं? हा आणि ते त्यांच्या मागे मागे गेले. कोणची बाई आणली होती? सांगा द्या काय सांगू राहिली? द्या उत्तर द्या. काय कानपूर लाईन बंद आहे का तुमची? बरं मी आता घराच्या बाहेर तरी गेलो का दिवसभर. कस काय बाई आली गेलो का. घरापर्यंत बाई येऊन राहिली. आजपर्यंत म्हणले ना, आजच कस काय बोलून राहिली? आजपर्यंत शक्तर घेतला का आम्ही. हा? काय आहे? ती 3 तोळ्याची पोत होती. मी म्हणते ती डब्यात का दिसेना आज? कुठे माहित? ऐकायचं नाही मला उत्तर पाहिजे. मी उत्तरासाठी ए तुला उत्तर देऊ मला राहिलो. उत्तर पाहिजे. तुला उत्तर नाही तुला खरं. दादा ऐका मी तुम्हाला कधी काय बोललो का हिने बरोबर पाहिलं तुम्हाला पकडले लाईव्ह त्या बाई संग आणि तुम्ही हे नका करू. तिने पाहिलंय. सोनबाई तो कुशाल घरात बांधणं लावून दिले ना. मजा वाटते तुला याची. मी काय त्याच्यामुळे तुला फोटो काढ म्हणलं होतं ना. हा? दिले घरामध्ये वाद लावून. पण मी काय केलं तुम्हीच ते बाईला आणलं ना. हा काय मग बर तू सांग. आजी तवा तू आज सासू इकडे बसली होती बरोबर. तेच तर मला विशेष वाटलं. रील पाहती. तिच्या देखत तुम्ही केलं तेच विशेष वाटलं. को सासूबाई कोणती बाई आणली होती बाई. कारण मला नाही माहिती ती कौशिक गेली. हा तू खाली पाहत होती त्याच्यामध्ये. हा हे तो चालू होतं बोटा घालायचं काम. मध्ये चालू होतं बा. हा मी काय पाहू. मध्ये आली होती ना. हा कौशिक गेली. बघितलं मी खोटं नाही बोलत आहे. हा मी का बोलत एवढं होती. एवढं खोटं नका बोलू का तुम्हाला नरकात जायची वेळ येईल. भो हे बघ आता तुला तो बायकोने सांगितलंय. आता ही तुझी आजी म्हणते. तुम्हाला असं करायचं असेल तर आम्ही सगळे निघून जातो माझ्या मामाच्या घरी. नाही नाही आपण इथेच मी राहू. ना पप्पाला लगेच जाते मी राहत नाही इकडं आता. माझं डोकं पार आऊट झालं. फुटावर आलं हे डोकं. हा ना. आई नको नाही आपण इथेच राहू ना. मामा नाही आता माझ्या जीवाचं काहीतरी करतो. उंदराच्या गोळ्या खाऊन घेतो. तुम्ही नाही का काय मी जागा बरोबर आम्ही जातो निघून. नाही तुम्ही काय जात्या करा तो बा. पोत द्या आणून. कोणत्या बाईला दिली ती पोत करा तिला फोन करा मला पाहू द्या. कोणला मी बोल काहीच गरज आहे फोन लावायची. तू बोल त्या बाईशी. कोण होती ती? कोण आणली होती? मी काय तर काय तुला ते आवड आहे ना. हा. तो पोराला अंदर बोल. कोणती आहे विचार बरं विचार. कोण फोन लाव. फोन तर लावलाय नाही. फोन तर लावलाय नाही. नाही येत याच्यामध्ये. अरे काय येडापाना करू राहिले तुम्ही सगळे. जर मला येड्यात काढायला लागले. हा अरे मी इनकच काय पाहिलं मग? काय माहिती त्यापासून बायनं कसं काय पाहिलं. ती आजपर्यंत खोटं बोलली नाही माझ्याशी. दादा इकडं बा. आजपर्यंत ती खोटं नाही बोलली. सत्यानेच वागली ती पोरगी. तुमच्यासारखे असे लफडे नाही केले तिने. नाही रे बाप लपडे बाज झाला ना. लफडेबाज तिने पाहिलं. तुम्हाला पाहिजे लाज वाटली पाहिजे दादा. अरे काय झालं जिगारात गोष्टी. ते नाही ते मला बाकी ऐकूनच घ्यायचं नाही तुमचं. त्या बाईला जी पोत दिली ती माझी वापस देऊन टाका.
सोनं काही स्वस्त राहिले का आता एवढी पोत दिली? बर तुला आता एक सांगतो तुझ्याच आई होती अरे तिच्या पाहण्या दृष्टिकोन माझी आई अशी मी कोणाला आई मानणार नाही. अशा 10 आया नाही. काट्या बाय तू खरं सांगशील का नाही काय 10 आया नाही मला. आणि तुम्ही कोणत्या बाईला आणशाल ती आई होईल काय बाई? बरं एक मिनिट तुला ऐकायचं आहे ना हा. ही आई एकच आई. हा मग तू अशी आई म्हणली नाही नाही म्हणा. लग्न पण केले? लग्न केलं तुम्ही ना ते मला वाटत आम्हाला नको हे फालतू वाटे करून घ्या बाबा. हा कधी तुम्ही त्यांना देऊन टाकले. देऊन द्या, सही करून द्या कोऱ्या कागदावर. नको 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 धर. ते मला भरोसाच नव्हता या माणसावर पहिल्यापासून. नाही रडू नको. अरे मी जिवंत आहे अजून मी मेलो नाही जरा वाटेची जमीन घेऊन टाक. मी मेलो नाही जरा जिवंत आहे रडू नको जरा तिच्या पाणी वाटलंच होतं बाबा. काय येण्याचा बाजार झाला बा घरातले आमची जमीन देऊन टाक हा. वाटेची. तुम्ही जा ती बाईच्या घरी आम्हाला नाही राहायचं तुमच्या संग. सने पेन आईला पाहिजे. काय येण्याचा बाजार झाला या घरामध्ये रे दादा हो पेन पाहिजे सुमारे कागदावर सही घेऊन. पेन आणते मी थांब. मला नाही बरोबर मला वाटलंच होतं या माणसं पुढं पुढं काहीतरी करेल. बरोबर बोलली सही घेऊन. ही बरोबर बोलली होती. सून आहे ना सून अशी येडी नाही तुमची. तुम्ही बरोबर चरित्र ओळखली. ही बरोबर बोलली. मला आता इतक्या दिवस नाही सुचलं ना आता सुचायला लागलं काय म्हातारपणात सुचलं ना लाज वाटा. अरे तू सुद्धा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तू सुद्धा सुना कोणा मुलाकडून बाजू घेऊन बोल राहिली बाई तुला नवरा नकोशी का नवरा नकोशी तुला वाटत आहे का नवरा करील असं होत्या हा काय म्हणते पालिश म्हणते का घरी आणली म्हणते. लग्न केलं मला लाज वाटली का या वयात लग्न करायला? ती सून म्हणती तुमची हा अरे कोणत्या रक्ताचं लग्न केलं म्हणती कसं काय म्हणती. ही येडी आहे. तुम्ही आता बोलले नाही का लग्न केलं? मग आई बोलले तुम्ही साय देऊन टाका भाऊ ते काही नका ठेवू ते काम. नाही बे साहेब या नाही जरा काही नाही, मी साय घ्यायचो नाही. हा हा काय साहेब तुला बळे मी तर कोयताच काढीन. नीट बोल जरा हा, बरोबर आहे. तुम्ही बाया काही ठोशाल आणि त्यांच्या नावावर करून द्यायचाल. येईल सही करा कोऱ्या कागदावर सही करा. मला नाही राहायचं तुमच्या तात. मी तुम्हाला मानित होतो का तुम्ही चांगले माणूस आहे चांगला माणूस आहे मी मानित होतो तुम्हाला का मा बापासारखा बाप नाही. पण जेव्हा तुमची तिने पाहिलंय डोळ्यांनी मला विश्वास नव्हता. पण तुम्ही जेव्हा बोलले ना लग्न तुम्ही लग्न अरे मी काय बोलले लग्न आता बोलले नाही का लग्न? कधी बोलले मी आता 10 ते बायको बोलली मी नाही बोललो हे बोलले नाही लग्नात. हा मग तुम्ही बोलले ना तुम्ही तर बोलले दोन आया म्हणल्यावर लग्न नाही झालं काय? दोन अरे, तुम्ही सगळे शहाणे झाले मी झालो आता मेटल हा साहेब. हे बरे ऐकत आहे जर सांग म्हणजे दारू पिता पिता तुम्ही हे पण केले. ऐक स्वतः कबूल होऊन हा मी लकाटाचा फरक करू राहिले भाऊ बाबूराव तोंड जोडे मी सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावे करू. हा माझा दत्तक पत्रच म्हणतात त्याला. हा अरे दत्तक पत्रकडे माहिती त्याला वारस पुत्र म्हणते वारस पुत्राच्या नावे. किती अकल आहे तुला मला माहिती हा कुशल बापा साहेब घेऊन राहिलो. सही पाहिजे. अरे ऐकत आहे अरे सही करायची सही अंगठा नाही जरा मी अंगठे बहादूर नाही हा घे तुला प्रॉपर्टी लागते ना हा घेऊन टाकायची सगळी हा चल दर आधार कार्ड ही सही ओरिजिनल कशावर? अरे आधार कार्ड सर सारखीच सही डुप्लिकेट नाही करणार डुप्लिकेट सही मला माहिती. ही तू सही काय? शांत बस दिले सही हा तीच तिला काय ही सही काय? नाही दुसरी सही ही नाही. सही करा ओरिजिनल. मी सही जाणार नाही का बरं नाही देणार? नाही जाणार मावली प्रॉपर्टी नाही जाणार का नाही देणार? देणार नाही द्यावं लागल. त्यांनी लग्न पण केलं आणि त्यांचं पोरं पण असतील म्हणून ते देत तुम्ही नाहीये. ते देशात पोरं आहे. आमच्या नावावर करून सगळं याला काय तोंड जोड का मावलं ही कस काय बोल राहिली पोरे? ए सोनबाई तू काय बोल राहिली ते काय बोलले लग्न झालं असेल तेव्हा त्याला पोरं जर व्हायला असेल तर पोरं करता ठेवत असेल अशी म्हणते ती
साहेबात तुमच्या पाया पडतो मी. पोर होईल का तुम्हाला? अरे काच काय नाही रे, काच काय नाही, शपथ शपथ नाही रे. पर्यंत यायला काय कुठं बरोबर का रे? नाही नाही माझी शपथ नका. बरं मा सासूची खातो बस, ती जाऊ दे वाटलंच लवकर. ए, माहित, हा तुला काय करायचं गुढीनं माहित काय आलं का त्या बाय. नवर- माझी शपथ कायची काय गरज तुम्हाला? हो ना. म्हणजे उद्योग तुम्ही करायची. म्हणजे बाई सासू नाही का मग? आणि जरी असली तर मग काय ती जगू काय 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 बारच गाडवणार आहे का आता? मग ती मेली तर मला आई राहील का? तुम्ही बाहेर उद्योग करायचे ना तुम्ही आम्हाला. ना ती बाईची शी. शपथ का काढलेलं मला व्यक्ती. माहित पडत. शी साया करा चल. हे तुमची पाळी कुत्री नदी शपथ का? हा तिची शपथ का तुम्ही? लय पोरं नाही मी करणारच हा. नाही. हे बरं नाही रे, मी नाही करणार. नाही का बरं सही कर? नाही करणार. का ग? तो डोक्यात दगडे घातला तरी मी सही करणार नाही. सही न करण्याचं कारण काय? नाही करणार. ती बाईची शपथ पण ए, खात नाही तिला ते. फोन लाव. तू तिला फोन लाव, कोणला लाव, मला काय? तिला मला इड बोलो. ए तुला विचारून काय उपयोग नाही. ती बाई दिसत कशी होती? मी पाहिली वर गेली ती. काय घालेलं होतं तिने? लुगडं नेसेल होती ना, पाहिली नाही मी. लुगडं? हा इडून तर गेली आहेस. पण बाई गेली होती का वर? हा मग लुगडं घालेलं होतं. हा वर नेले कुपार हा आणि दोघं गेले का वर? हा मग कशी हा, गंमत बाई बाय. देवा. मी काय ऐक. खोटं बोलू. हा? म्हातारा माणूस येते 90 वर्षाचं, ते काय खोटं बोलाल का? असं शिवाय का तुम्ही? हा साबऱ्या माणसं बाबरे ओटे कधी पटली खरी गोट. हा. आणि हे खरं आहे का नाही हे खरं आहे का? म्हणजे आता तुम्ही सगळे एक बाजून झाले, मी एकटा बाजूने एकटा पडलो ना. तिला फोन लावा. तिला फोन लाव मला बोलू दे कोणती तिच्याशी. मी स्पष्ट भाषेत बोलत तिला पोर सोड. हे बघ तुला एक सांगतो, तू आजी म्हणते मी पाहिलं लुगडं नेचल होती. अहो ती काय लुगडं नेचल बाई होती का? मी तुला सांगतो आई, नाही नाही, ते ऐकूनच घेणार नाही. आईला आता काय करावं या आणि ते पोराला? बघितलं त्यांनी ती- कबूल ती पाहिलं केलं. ना जमलं. हा पाहिलं मी काही खोटं नाही बोलत. म्हणजे तू का आमचं वाटोळ करायला आली किड? हा नाही नाही, आमच्या संसाराचं वाटोळ करायचंय का तुला? हा पाहिलं म्या. काय पाहिलं रताळा पाहिले तुला? हा इडून बाहेरून आली, तू मोबाईल पाहत होते, तू वर मध्ये निघली वर वर गेली. म्या पाहिलं. ती म्हातार का खोटं बोला का मावली? हा बरोबर आहे, बरोबर. तुम्ही मत तो आव्हानीच. तुम्ही काहीतरी कांड केलं. हा बरोबर. सही कर. नाही रे सही रे बेटा, उद्योग नको करू. मग त्या तीच नावावर करून सगळं हा पाहिलं मला काय करायचं ते. जेवढं आहे तेवढं गाईच्या गोट्याचं. यायला पुढे येण्याचं पैदा झाली वेळ सगळी रे देवा. काय अडीच पाहिजे अशी ती इतके दिवस तुझं मी झाली तोंड ना, ओळख, आता झाली. तोंड ओळख, ऐक तुझी तोंड ओळख काही. अरे बाबा तोंड ओळख नाही काही नाही, पण ती गेली आता. अशी आली नाही नीटच गेली. मी काय पाहू तिला. आणि तिच्या मागे मागे हा. मामाजी पण गेले. माग माग गेले. मी काय पाहिलं मग तिचं तोट हे दोघं बघ. गेले एका मागे. हा एका माग एक गेली. पाय मग पाय किती काय झाली तो दादा. घाई घाई गेले ते. हा. तोंड काही नजरेने आलं बाप मायावाले. ते असं पुडका गेली. खुरप करीत वर गेली. खुरप कधी? हा वर वर गेली ती. आणि त्याच्यानंतर हे मागे गेले असं? हा या माग गेली. कोण कोण आलं होतं? काय माहिती कोण होतं काय खुरप काय आहे भानगडी? काय माहिती कोण होतं काय होतं. म्हणजे अजून मी काय नाही दिलं का याच्यात त्यांनी काय- काढून? खुरपं दिलं ना तिला. हे भाऊ पळले मग माग. मी काय काय भानगडी? अरे काय झालं, ती रखमाबाई आलती ना. हा हा मग ती रखमाबाईचं खुरपं राहिलं होतं तिकडं. हा असं मग ते खुरपं पाहायला वर गेली. तू राख मोबाईलचं बोल राहिली काय? हा रकम व्हायचं नाही. अरे रखमाबाई ए बाई हा ए, काय काय तुला जागा मारला आता. हा आणि ती खुरप करीत गेली वर. मी काही ते पाहिलं नाही. मुंडी दाबून टाकील जा डायरेक्ट. माग गेली. हा माग गेली. यायला काय येण्याचा पदार झाला बाई इडं लई. हा, येड्याचं बाजारी. अगं मी काय म्हणतो, ती रखमाबाई तो बरोबर आपल्या वावरात कामाला होती का? पाऊस आला मग ती काय केलं, तिनं खुरपं तो ताब्यात दिलं. मग तो वर ठेवलं होतं बरोबर ना. हा. मग ती आली खुरपं करीत. तिला सापडलं का मग? मग तिला वर गेलं, तिला सापडलं म्हणून मी वर गेलो. मग ते सापडून तिला दिलं आणि परत काढून दिलं तिला. अरे मग ती रक्कम हे? मावशी असणार. काय बोला त्या राव तुम्ही. होतं का? हा. नाही थांब, नाही. थांब. तू
म्हणजे तू लुगडं घाललं होतं तिने हा तिने काय घाललं होतं? नाही नाही, तिने काय अशी ओढणी घेतली होती आणि ते घागरा घातला होता आणि काय पूर्ण झाकेल होता. कलर कोणता होता? कोणत्या कलरचा घागरा होता? पिवळं होतं, पिवळं. काय हा, पिवळा? पिवळं आणि लाल कलरची ओढणी होती. काय माहिती कुठून आणली होती, लई विचित्र होती ती. आणि तिलाच तुम्ही ते सगळं आईचं पोतं होतं देऊन टाकले. हा आता आठवलं. तू काय पाहिलं? कशाचं काय पाहिलं? तो काय पाहिलं जाताना? कोणती बाई होती म्हणा? हा, ती बाई होती आणि तिच्या मागे तुम्ही गेले. हा तिने काय घालेलं होतं? तिनं काय घालवलं होतं? घागरा घातलं होतं आणि ती काही ओढणी होती, पूर्ण झाकेल झुकेल होती ती. हा हा बरोबर आहे. हा, हा ये बघ, तुझी आई हिनं घागरा घातला होता, पिवळा घालेला होता ना? हा, पिवळंच होतं. हा ना? हा हम्म. अगं तो नव्हता पिवळा घागरा घालेला होता, हा बरोबर आहे? हा तुला मी काय म्हणलं, हे पहिलं काढून टाक हा आणि दुसरी साडी घाल म्हणलो. म्हणलं का नाही? हा. आणि मग काय चुकलं? मग मी तो मागं तुला सांगायला नाही आलो का? त्याच्यावरून झालं की एवढं. हे त्याच्यावर तो सुनाला पाहिलं आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि चालू कामावर. अगं, मी घाललेलं होतं ते पिवळं. माय तू घाललेलं होतं? गुरुभावाने गेलेले ते. अगं या गुरुभावचा सुखपणा झाला आता. भाव सगळं आलं नाही. हा तुला म्हटलं तर घाल लोक. मग तुम्ही तर सांगायचं ना त्याला. कोणला? एवढं रामायण कायला घडलं असतं. अहो मग दादा तुम्ही डायरेक्ट सांगायचं का मम्मीने तो घालेला होता का? हा काय? कन्फ्युजन झालं ना. वा रे वा. मला काय माहिती तुम्ही असे भाव ऑपरेशन घ्याल? हा मग तर आईने कधी घातलं नाही ना, म्हणून. येडी सोन्यासारखा बाप माझा असं करील का? मूर्ख. अरे भेटून ये बाई. दे दे काही सहाय्याची गरज मला नाही. बी असं डोक्यात झालं मावाल्या दादा तू कधीच करणार नाही असं खोटेपणा. नाही नाही तूच घालेलं होतं काय ते? हा मीच घाललं होतं. तू तर आता माझा गळे काढायला बी लागली होती. तुला वाटतं काय झालं आहे ना? हा ना मला वाटलं हे असं कधी घडलं नाही का आताच कस काय झालं. अरे वा. कोणते कपडे घालले होते? गुरु मला भाऊने असं घेतले का? झालं होतं का. अरे गुरुभावनं गेल ते घातला आणि ती नेमकी राजस्थानी बाईवाने ती सुटली. अरे मी तिला डायरेक्ट म्हटलं निघून जाय तू. बाई कोर आहे तू, तुला काय लागत आहे? ती म्हणे मला काय नाही लागत. हिने ते पाहिलं बा. हा हिनं तेच पाहिलं वाटतं. हा. मी ना ते आपल्या गुरुमामानं कपडे गेले तर गुरुमामानं माझ्या गुरुबाबानं मग ही म्हातारीने काय पाहिलं? ते तो दादा आहे ना मला घालून द्या तू ना. काय पाहिलं मग? तिला पाहिलं नव्हतं का? नाही नाही ती लुगड्यावाली बाई गेली. आगे हिचे कपडे पाहिले नाही का तू मग? हा घागरा नेसेल होती. हिचे पाहिलं होतं का? हा तिचं पाहिलं होतं पण ती बाई गेली का ते नव्हतं पाहिलं. मग तुला सांगायला काय झालं हा होतं? ना. काही पिवळा घागरा हिने घालेला होता, सांगायला काय झालं होतं? नाही नाही तिचं मत असं आहे, हा हा का मरण जावं आहे ना, याची वाट पाहून तू आहे ना. मी काय वाट पाहू. हा काय सुनबाई, हा घरात सासूबाई असताना तू हा एवढं रामायण घडवलं मामावरती. काय अर्थ नाही, निरर्थक भांडण आहे. चल काय नाही रतक बाळा, तुम्ही कुशाला ऐकलं? तो ऐकलं बायकोचं काय चालू कामावर निघून राहिला. बोलली तसं. हो ना. आता ही म्हातारी कावाची काय बोलत होती? म्हणजे हिचं ऐकून तू घरी आला तेवढं रामायण करायला. ती बोलले आणि तू नाही भांडली काय आता त्यांच्याशी? त्या तू का थोडी बांधली काय? वाटलं ना. मला काय मग तुला तिथंच खरं पटलं ना सुनाचं? हा ना पोराला का बी लागला सह्या करा म्हणा प्रॉपर्टी. हा ना फार भांड कुणीकडचे कुणीकडे गेलं. ऐ तू आता थांबलो गेलं. हा? तू पहिल्या रेल्वेने निघून जाय. हा खरं का? आता तिनं काय केलं. म्हणजे कायला येत होती? राहू द्या तिला तिकडे कोण आहे. कायला बावाले डोकं आउट करायला का? तिनं काय केलं तुम्हाला. अरे काय केलं काय नाही. ते रकमेला पाहिलं होतं म्हणून सांगितलं तिनं. हा काय? मग नाही नाही म्हाताऱ्यानं रकमेला जाताना पाहिलं हा पण तुला नाही पाहिलं. हा मग असं झालं असं. हा म्हणजे कोण असं चुकलं. का ग म्हातारे, हा? तो याला पाहिलं नव्हतं का? नाही ना मग काय पाहत होती तू? हे त्या नादत होती मी फोटोच्या. हा काय हे पाहत होती. रेल पाहत होती? हा अरे वा. मग रकमाईच बरं पाहिली तो. फोन पाहत होती. हा बरं झालं बरं झालं. मग कायला पाहू इकडे. मग हे वाट चांगली मजा वाटेल तुला पाहायला है ना. मग तुम्ही सांगायचं ना मामाजी. ये मला टाकलं काय माहिती की कोण आहे कोण नाही. ये आता तुम्हाला टाकलं माहिती ना का? की सासूबाई साडीच घालतात ते नाही घालतात. तुम्ही या सांगायचं ना. फोनावर लक्ष देऊ. माझा तुझ्या सासूने जर गुरुबाचा तो गेल घागरा ती घालून माझ्याजवळ उभी राहिली, मी पहिलं म्हटलं पहिला काढून टाक, मला आवडत नाही. मग तुम्ही नाव तरी नाही अगं, घेतलं तिला ना. ते लपून ठेवलं होतं मी दिसूनच देत नाही तुम्हाला.
इतके दिवस दिसून दिला नाही. तिने आजच घातला तरी मला सण नाही झाला. मला काय वाटलं तुम्ही मळत जायले हा. 5 वाजेपर्यंत येणार नाही म्हणून मी घातला. हा रे बरं झालं. बरं का सोनबाई तुझी काही चूक नाही. मीच त्या ड्रेस होय ना तिला ओळख सुद्धा नव्हतं. मीच ओळखलं नव्हतं. तुझी काही चूक नाही. पण ती जाऊन तो ड्रेस घालून उभी राहिली माझ्याजवळ तेव्हा मला तवाच राग आलता नाही रे. म्हणलं हे पहिलं काढून टाक. मला बी नव्हतं आवडत पण आता मी काय करू. हा रे हा कळत ना वळत नाही काही नाही फक्त वर खाली करायचं. हा मग काय करू आता. हा